जळगाव शहरातील देवीदास कॉलनी परिसरातून कृपाळू शिवसाई देवस्थान येथील महादेव व साईबाबा मंदिरावर चोरट्यांनी डल्ला मारण्याची घटना समोर आली आहे। 15 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही चोरी केली असून 16 ऑगस्ट रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील 2 पितळी कलश चोरून नेले असून चोरून गेलेले कलशाचे अंदाज वजन 60 किलो असून त्याची किंमत सुमारे 36,000 रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। मंदिर परिसरात कलश गायब झाल्याचे निदर्शनात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। या प्रकरणी विवेक जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या फिर्यादी प्रसंगी अध्यक्ष विवेक जगताप, उपाध्यक्ष प्रदीप पाटील, खजिनदार प्रभुलालजी व्यास, मंदिराचे सचिव दिनकर सोनवणे, मंदिराचे सदस्य मनोज चौधरी, मंदिराचे सदस्य चेतन चौधरी, मंदिराचे सदस्य सचिन सोनवणे, इतर सदस्य उमेश दिनकर सोनवणे यांचीही यावेळी उपस्थिती होती। या संदर्भातली माहिती फिर्यादी विवेक जगताप यांनी दिली आहे। तक्रार दाखल केली आहे, काय नेमकी तक्रार आहे? नमस्कार, मी विवेक जगताप, शिवसाई प्रतिष्ठानचा अध्यक्ष, देवीदास कॉलनी, लक्ष्मीनगर परिसर। या आमच्या शिवसाई मंदिरात गेल्या 13-14 तारखेला आमच्या मंदिराचे दोघी कळस, म्हणजे साईबाबा मंदिराचा जो 30 किलोचा कळस आणि आमच्या महादेव मंदिराचा तोही जवळजवळ 30 किलोचा कळस, असे दोघी कळस आमचे त्या दिवशी चोरीला गेलेत 13 ते 15च्या दरम्यान। श्रावण सोमवार असल्याने आम्ही मंदिराची साफसफाई करायला गेलो असताना आणि कळस धुवायला गेलो असताना आम्हाला ती बाब लक्षात आली आणि त्या अनुषंगाने आम्ही लगेच पोलीस स्टेशनला तक्रारही दिली, पण त्यांनी तोंडी तक्रार घेतली होती। आज आम्ही फिर्याद नोंदवण्यासाठी इथे आलेलो आहोत। त्यानंतर पोलीस निरीक्षक MIDC पोलीस स्टेशनचे श्री धनके साहेब यांनी तिथे येऊन तिथल्या भागाची पाहणी केली। गणेश ठाकरे हे 2 लोक त्या दिवशी तिथे येऊन त्यांनी पाहणी केली। आता आज आम्ही फिर्याद नोंदवण्यासाठी इथे आलो। साधारणतः 30 किलो एका कळसाची किंमत होती। 60 किलोचे कळस म्हणजे साधारणतः आज बाजारभावाप्रमाणे 72,000 ते 80,000च्या दरम्यानची चोरी झालेली आहे आणि सहजासहजी हे कळस काढणं शक्य नसतं, पण एका सराईत गुन्हेगाराने व्यवस्थित पद्धतीने ते कळस चोरीला गेलेले। मागणी काय आपली? आता मागणी आम्ही फिर्याद नोंदवून त्याची तपासणी होऊन लवकरात लवकर तो कळस मिळवण्याचा प्रयत्न करायचा। भुरट्या चोरांचा वावर वाढला आहे शहरात, काय सांगता? शहरात भुरट्या चोरांचाही वावर वाढलेला आहे आणि इतर ठिकाणी बरेच असे गुंड मवाली मुलं फिरत असतात। अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत। नाव सांगा. विवेक अनिल जगताप, जळगाव।